अकोले तालुक्यातील समशेरपूर ते पागिरवाडी शेरणखेल रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली असून ठेकेदार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शालेय विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार असून तातडीने रस्त्याचे काम मार्गी न लावल्यास मुथाळणे आणि पागिरवाडी ग्रामस्थ अकोले तहसील समोर आंदोलन करणार असल्याचा इशारा मुथाळण्याचे उपसरपंच तसेच अकोले तालुका बाजार समितीचे संचालक, समशेरपूर सोसायटीचे व्हाईस चेअरमन व भाजपचे समशेरपूर व देवठाण मंडळचे सरचिटणीस चक्रधर भीमाजी सदगीर यांनी दिला आहे। समशेरपूर ते पागिरवाडी शेरणखेल या रस्त्याचे उद्घाटन 2 वर्षापूर्वी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्यातील समशेरपूर ते हायस्कूल या साधारणपणे 1 ते 1.5 किलोमीटर अंतराचे सिमेंट रस्त्याचे अर्धवट काम ठेकेदाराने केले, परंतु अगस्ती विद्यालय ते पागिरवाडी शेरणखेल रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी सदर रस्त्याचे काम घेतलेल्या ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी गेली 1 वर्षापूर्वी रस्त्यावर टाकलेल्या खडीच्या ढिगांमुळे सामान्य माणसाला चालणं सुद्धा अवघड होऊन बसलं आहे। तेव्हा प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस आणि इतर वाहनांना किती त्रास होत असेल याची कल्पना केलेलीच बरी। या रस्त्याचे साधे बीबीएमचे काम करावे यासाठी मुथाळणे ग्रामपंचायतीच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिलं, परंतु अधिकारी आणि ठेकेदार शासनाकडून पैसे मिळत नाहीत म्हणून आम्ही काम करत नाही अशी उडवाउडवीची उत्तर देत आहेत। ठेकेदार सदर रस्त्याचे काम घेण्यासाठी पात्र असल्यानेच शासनाने त्यांना अशा प्रकारची कामे दिली आहेत। प्रथम काम करायचे, त्यानंतर शासन सदर ठेकेदाराला कामाचे पैसे देत असते, परंतु इथं तर वेगळंच चित्र पाहायला मिळते। कामाचा तपास नाही आणि सरकार पैसे देत नाही अशा उलट्या बोंबा ठेकेदार सरकार विरोधात करत आहे। सदरच्या रस्त्याने सुरू असलेली अकोले आगारची बस बंद झाल्याने या रस्त्याने प्रवास करणारे विद्यार्थी यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार असून महिला, वृद्ध, गरोदर महिला यांची सुद्धा प्रचंड मोठी गैरसोय होणार आहे। सदरच्या रस्त्यावर पडलेले प्रचंड खड्डे आणि संपूर्ण रस्त्यावर टाकलेली खडीची ढीग यामुळे रस्ता खूप अरुंद झाला असून सदर रस्त्यावर रोजच्या रोज अपघातांचे प्रमाण वाढत आहे। सदर ठेकेदाराने खडीचे ढीग तातडीने उचलून नेऊन रस्त्याचा अडथळा दूर करण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे। तसेच समशेरपूर ते पागिरवाडी शेरणखेल रस्ता संपूर्ण घाटाचा आणि तीव्र उताराचा आणि वळणावळणाचा असल्याने सदर रस्त्याने वाहन चालवणं अतिशय जिकिरीचं झालं आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर रस्त्याने विना अडथळा गाडी चालवून दाखवल्यास मुथाळणे ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करून योग्य बक्षीस देण्यात येणार असल्याचे जाहीर केलं। अकोले तालुक्याचे आमदार किरण लहामटे यांचे सुद्धा आढळा विभागातील रस्त्यांकडे दुर्लक्ष असल्याचं दिसत आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे। ठेकेदार काम करत नसेल तर त्याला काळ्या यादीत टाकून अन्य ठेकेदारांकडून काम करून घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मुथाळणेचे उपसरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, अकोले तालुका बाजार समितीचे संचालक, समशेरपूर सोसायटीचे व्हाईस चेअरमन व भाजपाचे समशेरपूर व देवठाण मंडळाचे सरचिटणीस चक्रधर भीमाजी सदगीर यांनी दिला आहे। समशेरपूर पागिरवाडी शेरणखेल हा जो रस्ता आहे, हा रस्ता गेल्या 2 वर्षापासून प्रलंबित आहे। या रस्त्याकडे कोणत्याही ग्रामपंचायतीने पत्र देऊनही बी जर ठेकेदारांचं लक्ष नाही, आमदार, खासदार किंवा पालकमंत्री यांनी सुद्धा लक्ष दिलेलं नाही। आता येत्या 15 तारखेला अशा मुलांची शाळेची येण्याची अडचण आहे। बस सुरू करायची, पण ती बस येण्यासाठी रस्ताच व्यवस्थित नाही तर ती बस येणार कशी? जे रस्त्याला जी खडी पडेल त्या खडीमुळे रस्त्याच्या बस बसत नाही। ती जर तुम्हाला जर म्हणजे रस्त्याचं जर काम करायचं जर नसेल तर म्हणजे 2 वर्षापासून टाकलेली जी खडी ती गोळा करून नेली तरी चालेल, म्हणजे जेणेकरून रस्ता रुंद होईल आणि बस कशी गावाने शाळेपर्यंत येईल। समशेरपूर पागिरवाडी ते शेरणखेल हा या रोडचं काम गेले 2 वर्षापासून मंजूर आहे। या ठिकाणी या रोडला समशेरपूर ते पागिरवाडी व नायकरवाडी हा शेरणखेलला रोड जातो। या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांना इतकी अडचण निर्माण झाली का आता येत्या 15 तारखेला शाळा या ठिकाणी चालू होणार आहे आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी अकोल्यावरून या ठिकाणी समशेरपूर पागिरवाडी शेरणखेल मार्गे बस येते, तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही बस ह्या रोडमुळं पूर्ण रोडला समशेरपूरपासून शाळेपासून तर पागिरवाडी शेरणखेलपर्यंत खडी टाकल्यामुळं या ठिकाणी
विद्यार्थ्यांना एस.टी. बस पूर्ण बंद झाली आहे आणि दळणवळण साधनं बंद झाले. त्याचबरोबर या ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढलंय. शासनाला विनंती, आपल्या तालुक्याचे आमदार साहेब, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब, या ठिकाणी यांना एक विनंती आणि प्रशासनाला, शासनाला, की ह्या रोडचं काम तातडीनं पूर्ण करण्यात यावं. अन्यथा येत्या 15 तारखेला या ठिकाणी शाळा सुरू होत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांना बस न आल्यामुळं, बस चालू झाली नाही आणि विद्यार्थ्यांना त्रास झाल्यामुळं, ग्रामस्थांना त्रास झाल्यामुळं आम्ही सर्व या ठिकाणी ग्रामस्थ तहसील कार्यालयावर या ठिकाणी उपोषण करणार आहे. याचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी बस चालू झाली पाहिजे. त्याचबरोबर रोड तातडीनं 2 वर्षापासून या रोडचं काम चालू आहे. शासनाने या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी तरी लक्ष द्यायला पाहिजे. शासनाला वेळोवेळी विनंती करून सुद्धा या सार्वजनिक बांधकामाला अधिकारी असेल, या ठिकाणी आम्ही वेळोवेळी विनंती केली, त्यांनी कोणत्याही कामाचं या ठिकाणी सुधारणा केली नाही. हे काम तातडीनं चालू करण्यात यावा या ठिकाणी शासनाला विनंती आहे. आणि अन्यथा विद्यार्थ्यासह ग्रामस्थ आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. पायगरवाडी नायकरवाडी शरणकेल या रोडचं काम तातडीने पूर्ण करणार. आम्ही सर्व ग्रामस्थ, सर्व विद्यार्थी 15 तारखेनंतर अकोले तहसील कार्यालयावर उपोषण करणार आहे.